नमस्कार. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आजचा आपला विषय आहे की शेळीपालनामधलं बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि फिरस्ती शेळीपालन या तीन प्रकारच्या शेळीपालनामध्ये फरक काय आहे, त्यांचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि कोणाला कोणतं शेळीपालन परवडू शकतं आणि कोणी कोणत्या प्रकारचं शेळीपालन करू शकतात याविषयी सविस्तर माहिती. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा. अतिशय तुम्हाला आवडणारच आहे. जर आवडलं नाही तर तुम्ही तुमचं लाईक नंतरनं काढून घेऊ शकता. लाईक करण्यासाठी काय पैसे वगैरे जाणार नाही मित्रांनो. प्लीज लाईक करा. अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला शेळीपालनाविषयी नवीन नवीन अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मला बऱ्याच जणांचा फोन येतात की भाऊ, आम्हाला नवीन शेळीपालन करायचं आहे. शेळीपालनामध्ये अर्धबंदिस्त शेळीपालन करावं का, फिरस्ती शेळीपालन करावं का, बंदिस्त शेळीपालन करावं, त्याच्यामध्ये फरक काय असतं, त्याच्यामध्ये फायदे काय असतात, तोटे काय असतात आणि कोणाला कोणतं शेळीपालन परवडू शकतं याविषयी थोडंसं माहिती द्या. तर मी त्यासाठीच माहिती देण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे. आता आपला पहिला मुद्दा आहे की बंदिस्त शेळीपालन. बंदिस्त शेळीपालनाविषयी आज आपण सुरुवातीला सविस्तर माहिती पाहूया. बंदिस्त शेळीपालनामध्ये काय आहे की मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्या शेळ्या सगळ्या शेडमध्ये असतात आणि दिवसभराचा चारा पाणी आपल्या शेडमध्ये ज्या शेळ्यांचा केला जातो त्या शेळ्यांच्या शेळीपालनाला बंदिस्त शेळीपालन असं म्हटलं जातं. आता बंदिस्त शेळीपालन कोणी करू शकतात तर मित्रांनो, ज्यांच्याकडे थोडंसं भांडवल गुंतवण्यासाठी पैसे आहेत त्यांनी बंदिस्त शेळीपालन करू शकतात. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेत आहे, शेतामध्ये पाणी आहेत, अशांनी बंदिस्त शेळीपालन करू शकतात. त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालन करत असताना आपल्याला प्रशिक्षण घेणं अतिशय गरजेचं आहे आणि अनुभव असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्या बंदिस्त शेळीपालनामध्ये रोगराई थोडंसं जास्त असतं. त्यासाठी कोणत्या शेळीला कोणता आजार झाल्यानंतर कोणतं ट्रीटमेंट द्यावं याविषयी आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण पाहूया बंदिस्त शेळीपालनाचे फायदे. तर मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनामध्ये फायदे पाहायला गेले तर सुरुवातीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कष्ट कमी आहे. कारण सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं 3 तास जरी आपण काम केलं तरी आपलं बंदिस्त शेळीपालनामध्ये ही 3 तासाची काम पुरेसं आहे. बाकीच्या वेळेस तुम्ही शेतातलं किंवा इतर कामं करू शकतात आणि थोडंसं शेळ्यांकडे लक्ष द्यावं लागणारच आहे. दुसरं म्हणजे बंदिस्त शेळीपालनामध्ये उत्पन्न सुद्धा जास्त आहे आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला इतरांच्या शेतामध्ये शेळ्या चरायला घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. ह्या 3 प्रमुख फायदे आपल्याला बंदिस्त शेळीपालनामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालनाचे तोटे पाहायला गेलं तर एकतर आपल्याला भांडवल जास्त गुंतवावं लागणार आहेत. आपल्याला शेड चांगलं बांधावं लागणार आहे. शेडमध्ये गव्हाणी वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खर्चाचे बाब आहेत. त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्या शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन करावं लागणार आहे. म्हणून चारा व्यवस्थापनासाठी खर्च होणार आहे, शेळी व्यवस्थापनासाठी खर्च होणार आहे. त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालन जर असेल तर आपल्या शेळ्यांसाठी खुराक देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर्स, कॅल्शियम यासारख्या गोष्टीवर खर्च होणार आहे. तिसरी म्हणजे मित्रांनो, बंदिस्त शेळीपालनामध्ये रोगराई जास्त असतं, त्यामुळं आपल्या औषध पाण्यावर सुद्धा खर्च होऊ शकतं. आता आपण पाहूया अर्धबंदिस्त शेळीपालनाविषयी. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे दिवसातनं सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास असं बाहेर चरायला सोडायचं शेळ्या आणि थोडंसं घरामध्ये सुद्धा शेळ्यांना चारा घालायचं. अशा पद्धतीच्या शेळीपालनाला अर्धबंदिस्त शेळीपालन असे म्हटलं जातं. आता आपलं सुद्धा अर्धबंदिस्त शेळीपालनाचं आहे. आपल्या शेळ्या तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या आहेत. या शेळीपालनामध्ये तुम्ही थोडंसं शेडवरती कमी खर्च केला तरी चालतं, पण शेड असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही चारा व्यवस्थापन थोडंसं कमी केला तरी चालतं, पण चारा व्यवस्थापन सुद्धा या शेळीपालनामध्ये सुद्धा करावं लागणार आहे. परंतु या शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनापेक्षा तुलनेने खर्च कमी आहे आणि रोगराई सुद्धा कमी आहे. कारण आपल्या शेळ्या बाहेर चरत असल्यामुळे 18 पगड जातीच्या वनस्पती खात असल्यामुळे आपल्या शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्या शेळ्या सहसा आजारी पडणार नाहीत. म्हणून ज्यांच्याकडे भांडवलासाठी थोडंसं पैसे कमी आहेत आणि शेत सुद्धा थोडंसं कमी आहे
पाणीसुद्धा शाश्वत नाही, उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी होत असेल तरीसुद्धा तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन करू शकता. अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे पाहायला गेलं तर बंदिस्त शेळीपालन आणि फिरस्ती शेळीपालन याचं मधला दुवा आहे. यामध्ये बंदिस्त शेळीपालनापेक्षा तुलनेने खर्च कमी आहे, नफा सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असतं. अर्धबंदिस्त शेळीपालनाचं तोटे पाहायला गेलं तर आपल्याला दुसऱ्यांच्या रानामध्ये आपल्या शेळ्यांना चरायला घेऊन जावं लागतं. आता आपण पाहूया फिरस्ती शेळीपालन. तर मित्रांनो, फिरस्ती शेळीपालन यामध्ये काय आहे की मित्रांनो, ज्यांच्याकडं शेळ्या बाहेर फिरायला जातात आणि थोडासा तुटमुंजा शेड आहे, दिवसभर शेळ्या बाहेर फिरून येऊन रात्री घरामध्ये असतात आणि परत दिवस उजळलं की शेतामध्ये रानामध्ये फिरायला जात असतात, अशा शेळीपालनाला फिरस्ती शेळीपालन असं म्हटलं जातं. आता फिरस्ती शेळीपालन कोणी करू शकतात तर मित्रांनो, ज्यांच्याकडे भांडवल गुंतवण्यासाठी पैसे खूपच कमी आहेत आणि आपल्या शेळ्या दुसऱ्यांच्या रानामध्ये चरवण्याची त्यांची तयारी आहे, अशांनी फिरस्ती शेळीपालन करू शकता. आता फिरस्ती शेळीपालनाचे फायदे पाहायला गेले तर एकतर आपल्याला भांडवल कमी लागतं, खूपच कमी भांडवल लागतं, त्याचबरोबर खर्च सुद्धा खूपच कमी असतं आणि या पद्धतीच्या शेळीपालनामध्ये एखाद्या वेळेस करडं जरी मेले, काही जरी झालं तरी आपलं तोटा खूपच कमी होणार आहे. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी आपण शेळीपालन करत नसतोय. फिरस्ती शेळीपालन हे दुसऱ्यांच्या रानामध्ये जाऊन शेळ्या चरून त्या ठिकाणी त्याचे पोट भरून घेत असतात. म्हणून या पद्धतीच्या शेळीपालनामध्ये थोडंसं रिस्क कमी असतं आणि या पद्धतीच्या शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडे मोकळे रान आपल्या शेळ्यांना चरवण्यासाठी उपलब्ध असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या रानामध्ये आपल्या शेळ्यांना चरू द्यायला पाहिजे, तेव्हाच आपण फिरस्ती शेळीपालन करू शकता. तर या पद्धतीच्या शेळीपालनामध्ये तोटे काय आहेत तर मित्रांनो, फिरस्ती शेळीपालनामध्ये जिथे पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपल्याला पाणी पाजावं लागतं. त्या ठिकाणी एखाद्या वेळेस घाण पाणी असेल तर ते घाण पाणी पिऊन शेळ्या आजारी पडू शकतात किंवा एखाद्या वेळेस एखाद्याच्या रानामध्ये आपण शेळ्या सोडल्यानंतर तो मालक जर येऊन आपल्याला रागवला तर रागून घ्यावं लागतं. जर एखाद्याने त्याच्या शेतातलं काम करायला लावला तर आपल्याला काम सुद्धा करावं लागतं, तेव्हाच आपण आपल्या फिरस्ती शेळीपालन करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि फिरस्ती शेळीपालनाचे फायदे तोटे आहेत आणि त्यामध्ये फरक सुद्धा मी सांगितलेला आहे. म्हणून आपलं भौगोलिक परिस्थिती, आपली मानसिक परिस्थिती आणि आपलं आर्थिक परिस्थिती पाहून आपण आपल्या पद्धतीने फिरस्ती शेळीपालन असो, बंदिस्त शेळीपालन असो, अर्धबंदिस्त शेळीपालन असो, यापैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यामध्ये तिन्ही प्रकारच्या शेळीपालन अगदी बेस्टच आहे. फक्त तुम्हाला कोणतं सुटेबल होते ते पहा आणि शेळीपालन करायला सुरुवात करा. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी थांबूया. जय जवान, जय किसान.